नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. काल अनेक जणांनी मला मेसेज केले किंवा अनेक जणांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या की तो ध्रुव राठी कोण आहे, तो महाराजांवरती त्याने व्हिडिओ बनवले आणि तो सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलरवादी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांना नेहमी कवटाळणारे होते. त्या येड झाव्याला माझं एक सांगणं आहे की तुझा अभ्यास जरा कमी पडतोय. तू कोण, तो कुठला, मी त्याची सगळी इतिहास काढला, त्याची माहिती काढली. कुठल्या त्या जर्मन पोरीवर लग्न केलं आणि तिकडे जर्मनीतच बसतो, चायला तिकडनं तो व्हिडिओ बनवतो आणि आम्ही सगळी लोक त्यांना ऐकत बसतात. मला एक गोष्ट सांगायची आहे की असली नालायक लोक आज या समाजामध्ये विष पसरवत आहेत. येणाऱ्या पिढ्यांना, येणाऱ्या तरुणांना ते सेक्युलरवादी बनवत आहेत. म्हणजे आम्हाला समजत नाहीये आमची पोरं बिरं काय ऐकतायत, त्यांना काय आम्ही बघतोय. आम्ही म्हणजे तो सांगेल ती पूर्व दिशा, असं जर आम्ही करायला लागलो तर कोणी उद्या येईल, तुम्हाला काहीही सांगेल आणि तुम्हाला काही सांगितल्यानंतर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही तुमच्याच इतिहासाला, तुम्ही तुमच्याच लोकांना, तुम्ही तुमच्याच सगळ्या संस्कृती ज्यावर बोटं ठेवणार आहात त्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार आहात. छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, या मुस्लिम लोकांकडून जाणून बुजून या गोष्टी पसरवल्या जातात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये बघा सगळे मुस्लिम लोक कामाला होते, त्यांचे ते तोफखाना प्रमुख असे होते, त्यांचे ते ही लोक तशी होते. सगळे मुस्लिम लोकांनी, आमच्याच मुस्लिमांनी शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला आहे. तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आम्हाला किती आदर आहे आणि महाराजांना आमच्या विषयी किती आदर आहे. किंवा त्यांचा म्हणण्याचा एक त्याच्या मागचा अर्थ असा की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमांचेच आहेत. तुम्हाला माहीत नाही याच्या मागचा अभ्यास. आपल्या ही जी व्हिडिओ पाहताय ना तुम्ही, तुमच्यातल्या 99% लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मी म्हणतो पूर्णपणे इतिहास, पूर्णपणे, ते 1-2 अफजल खानाला फाडला आणि शाहिस्ते खानाची बोटं कापली, ते तिच्या आईला जन्माला आलेलं पोर पण ते सांगत बसेल. पण 99% लोकांनी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाचा गाढा अभ्यास, त्याचा पूर्ण इतिहास वाचलेला नाही. राजा कोणाच्या मातीतला? आमच्या मातीतला. छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे? आपल्या सर्व हिंदू लोकांचे. त्या राजाचा इतिहास आम्ही वाचू शकलो नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. मग कोणीतरी येतं आणि आम्हाला सांगतं की आमचे छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते, त्यांच्या सैन्यामध्ये हे ते कोणते सगळे कामाला होते, त्यांचे मुस्लिम सैन्य, आग्र्यावरून एका मुस्लिमानं, काहीही फतवे काढले जातात, काहीही फतवे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक लोकांनी लिहिला. म्हणजे मला आज वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मारायला गेले तर 12च्या सुमारास खाली उतरले. काय तुमच्या बापानं तिच्याला वेळ लिहून दिले का? 12च्या सुमारातच खाली उतरले. आम्ही काहीही आमच्या मनाने लिहू लागलो, आमच्या मनाने आम्ही इतिहास रंगवू लागलो. भले ती घटना सत्य आहे, पण ते जे घडलंय ते अगदी सगळं तंतोतंतच मीच पाहिलंय, माझ्या डोळ्यांनीच पाहिलंय आणि मीच सगळं लिहून काढलंय. अशा गोष्टी काही होत नाहीत. आपण इतिहासाला, मला असं वाटतं, इतिहास कसा लिहितात किंवा ते अभ्यास कसा करतात, तिथं जाऊन करतात. तिथल्या 100 गोष्टींचे संदर्भ घेतले जातात, तिथले अनेक नमुने घेतले जातात, अनेक पत्रव्यवहार पाहिले जातात. त्या इतिहासकालीन अभ्यास करणं फार अवघड असतं आणि ती फार जोखमीची गोष्ट असते. कारण आपण एखाद्या इतिहासाची तिथं उकलणी करत असतो. या सगळ्या गोष्टी करत असताना छत्रपतींचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास, आज तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपतींच्या इतिहासामध्ये छत्रपतींच्या एकाही त्यांच्या एखाद्या चुकीची गोष्ट त्यांच्या इतिहासात आली नाही आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण हल्ली काय झालं आहे, लेखक साली 1760 झाले, ज्याला त्याला वाटेल तसं जो तो लिहू लागतो आणि मग आपल्या लोकांचं संभ्रम होतो. तर मी काल या पुस्तकात असं वाचलं, म्हणजे हीच एक घटना, अफजल खान ही एक घटना, पण 4 पुस्तकांमध्ये 4 वेगवेगळे वर्णनं केलेत. मग त्याला समजत नाही की नक्की यातलं खरं काय. या अशा प्रकारचा सगळा इतिहास किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आमच्या लोकांच्या जेव्हा कानावर पडतात, तेव्हा हे असले येडझवे कोण व्हिडिओ बनवणारे कुठले जे 4 चोटरांचे संदर्भ तिथं जोडतात आणि आमच्या लोकांना वाटतं वा अरे वा काय खरं आहे, बरोबर बोलला, अगदी ध्रुव राठी म्हणजे काय व्हिडिओ बनवतोय. अरे तो येडझावा, त्याला साला अभ्यासाची कुठली गोष्ट नाही आहे. आज सोशल मीडियाच्या काळामध्ये तुम्हाला जे सगळं दिसतंय ना, ते सगळं सत्य नाही आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर समजतोय, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्यांच्या विरोधात आक्रमणं केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त मुघलांच्या विरोधातच लढत होते अशातला बाब नाही आहे. माझ्या स्वराज्याच्या विरोधात जरी माझा कोण उभा असला तरी मी त्याला सोडणार नाही, ही भूमिका त्यांची होतीच ना. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक शब्द आहे की हिंदवी राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे काय सेक्युलरवादी बोलतो का? सेक्युलरवादी बोलतो. छत्रपतींनी कित्येक फरमानं काढले आहेत की जेवढी मुघलांनी आपली मंदिरं तोडलेत, जेवढी मुघलांनी आपली मंदिरं या मशिदींमध्ये मला असं वाटतं बदललेत किंवा कन्वर्ट केलेत, त्यांना तात्काळ आपल्या मंदिरांमध्ये पुन्हा करून घ्या. हे काय सेक्युलरवादी बोलतो का? ज्या छत्रपतींचे शेवटचे त्यांच्या मृत्यूपूर्वीचे किंवा मृत्यू समयीचे उद्गार काय होते की काशीचा विश्वेश्वर सोडवा, ते काय सेक्युलरवादी बोलतात का?
या येड झाव्यांना काही माहीत नसतं. कुठल्याही काही ते पैसे देतात, हे काँग्रेसवाले, हे डाव्या विचारसरणीची लोक बसतात साले कॅमेरा घेऊन, असतात 4-5 जण चांगली एडिटिंग करायला. मग आपल्याला पाहताना एकदम सगळं ते तो बोलताना सगळं ते मागं व्हिज्युअल्स येत असतात. आपल्याला सगळं सत्यच वाटतं की याला हा बोलतोय ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे. आपणही त्या गोष्टी करू शकतो. म्हणजे आपल्याकडे काही ज्ञान नाही किंवा काही गोष्टी आहेत ना, नाहीत असं नाही, पण आपल्याकडे एक गोष्ट आहे, आपल्या हिंदू लोकांकडे, जे आपण सगळी जी चांगली लोकं आहोत, आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याचा जास्त इंटरेस्ट नसतो किंवा चुकीच्या गोष्टींना जास्त कुरवाळण्यात इंटरेस्ट नसतो. पण ह्या सगळ्या लोकांना ना हे बरोबर त्या मर्मावर बोट ठेवतात. आणि आज तो पोरगा, मी त्याच्या सगळ्या व्हिडिओ त्याच्या पाहिल्या, ते खास करून नरेंद्र मोदींना, हिंदू धर्माला किंवा आपल्या अशा अनेक गोष्टींना तो टार्गेट करत असतो. अनेक लोकांना त्याचं ते सगळं ते फॉलोअर्स आली ती सगळी सेक्युलर पोरंच आहेत. ती आता जे 12वी-13वीत गेलेली सगळी पोरं, यांना काय कळतं धर्माचं ज्ञान आणि काय कळतं यांना राजकारण आणि या सगळ्या गोष्टी, यांना काही माहीत नसतं. हे फक्त वाहत जातात. अरे असं कसं म्हणायचं, मुस्लिम तोही, आपण हिंदू, आपल्या दोघांचंही रक्त लालच आहे, मग आपण असं भेदभाव कसा करून चालेल. अरे येड झाव्यानो, तो मुस्लिम आपण सगळे एक असलो तरी उद्या हे मुस्लिम यांची विचारधारा यांना माहिती आहे का, यांची मकसद यांना माहिती आहेत का. काही माहीत नसतं आपल्या तरुण पोरांना, काही माहीत नसतं. फक्त उचलायची जीभ आणि काहीतरी बोलत सुटायचं बस. पण या सगळ्या गोष्टी होत असताना या असल्या लोकांचा बंदोबस्त करणं फार महत्त्वाचं आहे. साले हे तिकडे जर्मनीमध्ये बसतायत, कुठे बाहेर बसतात आणि तिथनं इथल्या तरुणांना बिघडवत आहेत, तिथनं काहीतरी बोलून इथल्या सगळ्या धर्मांची तेढ निर्माण करतात. यांना साल्यांना तिकडं खेचून इथं आणले पाहिजेत आणि यांच्यावरती कडक कारवाया केल्या पाहिजेत. माझं तर एक सांगणं आहे नरेंद्र मोदींना, खरंच म्हणजे माझं एक वैयक्तिक मत आहे, पंतप्रधान झाल्यानंतर याचा पहिला बंदोबस्त करा. याचा बंदोबस्त होणं फार महत्त्वाचं आहे. कारण तू आता त्याच्या मागच्या व्हिडिओ पहा, या इलेक्शनच्या आधीच्या त्याच्या व्हिडिओ पहा, तो काही बनवत असेल त्याच्याशी आपल्याला घेणं देणं, पण आत्ताच्या या स्पेसिफिक टाईममधल्या व्हिडिओ आहेत ना, ह्या खास करून त्याने टार्गेट केलं आहे आपल्या हिंदू पोरांना किंवा त्याने टार्गेट केलं आहे आपल्या सेक्युलरवादी लोकांना. तो बरोबर त्यांना त्या सगळ्या गोष्टी पोहोचवत असतो. त्यामुळं त्याच्या व्हिडिओ पाहत असताना विचार करा की असल्या मूर्ख लोकांमुळे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खरा अपमान होतोय आणि तो अपमान आपण सहन नाही करायचा. छत्रपतींना सेक्युलरवादी म्हणतोय, शिवाजी. अरे तुझ्या काय भडव्या, काय तुझ्या बापाचं नाव आहे का रे ते, किंवा तुझ्या काय हे आहे का शिवाजी करतोय. या असल्या घाणेरड्या लोकांना मला असं वाटतं तिथल्या तिथंच ठेचणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय या असल्या गोष्टी बंद होणार नाहीत.